साठी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने संघ आपण पाहिला तर मग यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी दांडेकर पाडा आणि दुसऱ्या बाजूनं सायना स्पोर्ट नवीन पाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकेल ही मॅच, कोणता संघ मात्र सुपर 4 मध्ये पोहोचेल थोड्याच वेळामध्ये त्याचा रिझल्ट आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. घेऊया आपण एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा बोलूया दर्शन जिटपके यांच्याकडे. चला चालू असलेला सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना असेल. एका बाजूला संघ पाहतील तर साईनाथ नवीन पाडा संघ, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या समोर असेल एक पश्चिमेकडील संघ साईनाथ नवीन पाडा, दुसरा पूर्वेकडील संघ. पहिला चेंडू पाहिला तर हाफ ट्रेकला बॉल होता, उडवण्याचा प्रयत्न केला होता मिस्टामिन स्ट्रोक आणि पहिल्याच चेंडूवरती एक मोठा आदरा बसतोय. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिला बॉल एक तेज तरार होता. गोलंदाज आपण पाहिला तर जयेश तांबडीचा आणि थोडासा फिरता बॉल होता, म्हणजेच थोडासा इन कटर बॉल आपण पाहिला आणि त्याच्यावरती विकेट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज प्रदीप जाबरनं, परंतु झेलच्या स्वरूपात त्याला मात्र परतावं लागलं निराश मनानं या शेवटच्या मॅच मध्ये. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग थोडासा पंच परमिशन घेतली होती का? येस, ओके, थँक्यू. अनिकेत शेलका यांचं आगमन झाले, त्यांना कृपया करून आम्ही या VIP डायजवरती स्थानपन्न होण्याची विनंती करतोय. नवीन फलंदाज बॅटिंग मार्कवरती आपण पाहतो मिस्टर आतिश मडवी यांना. आतिश मडवी देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे टीम यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी संघाचा. सध्या तरी पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर मग वर्चस्व पाहायला मिळाल्या ठिकाणी सायना स्पोर्ट नवीन पाडा टीमचं. दर्शन यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा कॉड विहिंश मात्र फील या ठिकाणी केली होती, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग दुसरा बॉल देखील डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती प्रदीप जाबरची एक मोठी विकेट मिळवली गेली जयेशनं. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग दुसरा बॉल देखील फलंदाज आपण पाहिला तर आतिशला मात्र बीट केला गेलाय. डॉटच्या स्वरूपामध्ये हा चेंडू मात्र जरूर पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा मॅच, 3 ओव्हरमध्ये निश्चितच 30च्या पलीकडे धावफलक मात्र न्यावं लागेल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हा उचली घेणारा बॉल होता. अगोदरचा बॉल आपण पाहिला तर थोडासा खाली राहिला होता, परंतु हा चेंडू आपण पाहिला तर गुड लेंथ वरती टाकला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स झाला आणि अगदी बॅटरच्या खांद्याच्या लेवलला हा चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना आपण जरूर या ठिकाणी पाहिलाय. दरम्यान षटकातील आणखी एक पुढचा बॉल, अजून एक डॉट बॉल या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हे 2 चेंडू डॉट्सच्या स्वरूपामध्ये 3 चेंडू डॉट्सच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती विकेट, कदाचित मग विकेट मिड ऑन ओव्हर पाहायला मिळेल की काय दर्शन? षटकातील पुढचा बॉल यावेळेस हा चेंडू देखील आपण पाहिला तर मग डॉट्सच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर मग नशिबाची साथ देखील आहे सायना स्पोर्ट नवीन पडा टीमला. नक्कीच पाहिलं तर नशिबाची साथ सुद्धा आहे, कारण 5 धावा असताना सुद्धा 2 वाईड पडले होते आणि नंतर षटकार खेचला होता जयेश यांनी. यावेळेस पाहिलं तर षटक संपलाय. पहिल्या षटकार समाप्तीनंतर 1 गडी बाद, अजून सुद्धा संघाचं खातं नाही. या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेट मिड ऑन ओव्हर ही पाहायला मिळाली, तिसरी.
जयेश तांबडीश कर्ण चांगली बॉलिंग, आपल्यामध्ये असलेले गुणकौशल्य त्यांनी सिद्ध केले, आपल्यामध्ये असलेले टॅलेंट त्यांनी सिद्ध केले, आपल्यामध्ये असलेला आत्मविश्वास त्याने या ठिकाणी दर्शवलाय आणि हे षटक मात्र निर्णायक षटक म्हणून निश्चितच जरूर पाहायला मिळालं. सध्या तरी आपण पाहतोय शांततेचं मुवमेंट या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे, परंतु आपण पाहिलं तर मग सतीश जाबर यावेळेस ऑन स्ट्राईक वरती येतोय आणि अविनाश किनी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. जवळजवळ 7 चेंडूंचा खेळ मात्र या ठिकाणी संपलाय. धाव फलकावरती अजूनही एकही धाव येताना पाहायला मिळत नाहीये. सध्या तरी आपण पाहिलं तर वर्चस्व पाहायला मिळतोय सायना स्पोर्ट टीमचा. यावेळेस फटका चांगला आहे, चेंडू जाईल एका टप्प्यानं मिड विकेट बॉर्डर लाईनच्या पलीकडं मिळतील या ठिकाणी ह्या 4 धावा. आता मात्र 4 धावेनं धाव फलक ओपन झालंय. जवळजवळ 8व्या बॉल वरती या 4 धावा येताना आपण या ठिकाणी पाहिल्यात. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू मात्र क्रिजच्या बाहेर टाकला गेलाय आणि लगेच मात्र थर्ड अंपायरची या ठिकाणी मागणी केली आहे. हा नो आहे की मग वाईट हे देखील चेक केलं जाईल आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. डिसिजन पेंडिंग आहे. येस, थोडासा मात्र क्रीजच्या लाईनला मिस करणारा हा बॉल होता आणि हा चेंडू असणार आहे नो बॉल. थ्री हिटचं सिग्नल ज्यावेळेस पंचांच्या डोक्यावरती चक्री फिरते ना त्यावेळेस बॅटरला देखील वेगानं बॅट फिरवण्याची संधी असते. यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम फटका एकदा वेगाने पूर्ण झाली आहे. बॉलने देखील युटर्न पकडलाय त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण होत्यात. कदाचित तिसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रन आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल मिस्टर अतिश मडवी. बॅक टू द डगआउट. चला घाई करायची न्यू बॅटर. येस, आता मात्र सायनाथ जाबर आलेत मैदानाच्या आतमध्ये. जुनं ते सोनं, ऑल इज गोल्ड असंच म्हणावं लागेल. कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर भरपूर वर्षापासून क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी अधिराज्य गाजवलंय आणि आज पुन्हा एकदा रवींद्रदादा स्मृती चषकामध्ये ते मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. चांगला धाव फलक त्यांना देखील उभं करायचंय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजेच 7 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. चेंडू फेकून झाले तर दुसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेत. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे पॉइंटच्या दिशेने. एक धाव वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणी मात्र चेंडू निघून गेलाय डीप पॉइंट लाईनच्या पलीकडं. 4 धावांकरता आला हा चौकार. 4 रन. या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगले बॅटिंग. पहिल्याच बॉल वरती चौकार पेश केला. तलवार जुनी आहे परंतु धार मात्र तीच पाहायला मिळते. एका बाजूने वडील तर दुसऱ्या बाजूने मुलगा. यावेळेस आपण पाहिलं तर मग पायांना फॉलो करणारा हा बॉल होता आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पंचांचं बूट मात्र वर आलंय आणि लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होईल
मिस्टर साईनाथ जाबर बॅक टू द डगआउट. तर या ठिकाणी आपण पाहतोय अजूनही दुसऱ्या षटकातील चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच एक चेंडू शिल्लक आहे का. येस, शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. धाव फलकात धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजेच 11 धावा. आता मात्र महेंद्र पवार ऑन स्ट्राईक वरती आलेत. गेल्या 3 दिवसापासून आज हा 4था दिवस. चांगला डीजे मात्र वाजवला गेलाय परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग चांगली करावी लागेल. शेवटचा बॉल चांगला फटका आहे. महेंद्र पवार सो सोनार की एक लोहार की और ये सिक्सर हमने देखी है महेंद्र पवार की 6 रन. चला या ठिकाणी आपण पाहतोय मात्र सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय सन्माननीय रमेश भोये साहेबांना विनंती करतोय आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. लक्ष म्हणजे शेलका साहेबांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रमेश भोई साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. आदरणीय सन्माननीय या ठिकाणी आपण पाहिलं तर लक्ष्मणजी शिल्का साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. सन्मानाचं प्रतीक आपण या ठिकाणी पाहिलं तर मायेची शॉल आणि त्याच्यानंतर या स्पर्धेचं प्रतीक म्हणजेच सन्मान चिन्ह देऊन त्यांना आम्ही या ठिकाणी सन्मानित करतो. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सन्मान आहे तो झाला. आपण मॅचच्या दिशेने वळूया. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर हा चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये जरूर पाहायला मिळालाय. यावेळेस आपण पाहिला तर मग मिस टाइम फटका सतीशच्या बॅट मध्ये जरूर पाहायला मिळाला होता. 3 क्षेत्ररक्षक आले होते किशोर. त्याच्यानंतर आपण पाहिला तर मग जयेश देखील पुढे आले होते परंतु कल्पेशच्या माध्यमातून चांगलं फिल्डिंग मात्र या ठिकाणी केली गेली आहे आणि 2 धाव मात्र कंप्लीट होताना आपण या ठिकाणी जरूर पाहतोय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजेच 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र लढण्यासाठी काहीतरी मात्र जमा केलंय. षटकातील पुढचा बॉल हो हो या ठिकाणी आपण पाहिलं तर मग प्ले अँड मिस डॉट बॉल. बॅटचं टॉपेज आपण पाहिलं तर लागलं नाहीये. अपील मात्र केली होती. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे. जयेश आहेत आणि जयेशच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मग चांगली फिल्डिंग. 2 धावा मात्र ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. 21 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकून झाले तर 4. अजून ही 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. यावेळेस आपण पाहिलं तर हॅप ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याची संधी होती परंतु 1 धाव या ठिकाणी वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील कंप्लीट होताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 23 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर मग जी धावसंख्या हवी आहे त्या धावसंख्येकडे निश्चितच लक्ष मात्र पोहोचलं जाईल. अनिलचा हा शेवटचा बॉल. यावेळेस ॲप ट्रॅकर बॉल उडवलाय चेंडू जाईल लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता आणि आलाय हा मोक्याच्या क्षणी षटकार आणि षटकाराच्या सायना आता मात्र धावफलक जाऊन पोहोचले 29 आकड्यावरती आणि 30 धावांचं लक्ष 10च्या सरासरी मात्र पूर्ण करावं लागेल मॅच जिंकण्यासाठी सायनाथ स्पोर्ट नवीन फडा टीमला.
चला सुपर 4 मध्ये झालेले क्वालिफाय संघ पण कोणीच दिसत नाहीये. चला गणेशजी जाधव आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. तुमचा देखील सन्मान मात्र या ठिकाणी केला जाईल. गणेशजी जाधव साहेबांना विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रवीणजी जाधव साहेबांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. चला गणेश जाधव साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आणि हा सन्मान या ठिकाणी आपण पाहिला तर मग प्रवीणजी जाधव यांच्या माध्यमातून हा केला जाईल. गणेशजी जाधव साहेबांचा या ठिकाणी सन्मान हा केला जातो. प्रवीणजी जाधव साहेबांच्या माध्यमातून मायेची शॉल आणि त्याचनंतर या स्पर्धेस सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील या ठिकाणी आम्ही सन्मानित करतो. येस थँक्यू. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर मग धाव फलकात धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 29 आणि 30 धावांचं लक्ष्याचा पाठलाग पूर्ण करायचंय टीम सायना स्पोर्ट नवीन पाडा संघाला. क्वालिफाय झालेले संघ म्हणजेच एक दंत स्फोट मस्किनपाडा, जयमला स्फोट खुलांडे, जीवदानी स्फोट गिरीज. आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे कारण आपण या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत आणि त्यानुसार पुढचे सामने आपण खेळवणार आहोत. जमला स्फोट खोलांडे, त्याचनंतर आपण पाहिला तर मग जीवदानी स्फोट गिरीज, एक दंत स्फोट मस्किनपाडा. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल किंवा युट्यूबला तुम्ही जर लाईव्ह मॅच पाहत असतील तर लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायची आहे. तर 30 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने आपण पाहिला तर मग स्ट्राईक एंड वरती अविनाश किनी, तर दुसऱ्या बाजून आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच अनिल. अनिल अँड अविनाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत मिस्टर 360 सतीश जाबर. स्टेप आउट होऊन चेंडूला मारतो, फोर्स केलाय, चेंडू जाईल हवेच्या झोकावरती, लॉंग ऑफ वॉर्ड लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार. पहिल्याच बॉल वरती केलाय हा वार, षटकार. पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत केलं गेलं सतीशचं देखील. स्टेप आउट होऊन मात्र चेंडूला हाफ व्हॉलीवर घेतलं आणि काय जबरदस्त चेंडूला मात्र फोर्स केलं गेलं. लॉंग ऑफच्या बाहेर 6 धावन करता मॅच बॉल मला वाटतं आलेला आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर लेग बिफोरची अपील देखील केली होती परंतु लेग बायच्या स्वरूपात एक ही सिंगल धाव या ठिकाणी ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 7च्या घरामध्ये. आता मात्र जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 16. 3 ओव्हरचा हा मॅच आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती
अनिल. ओहो, थोड़ा सा इम्प्रोवाइज स्ट्रोक पाहायला जरूर मिळाला है. कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना. खेलना चाहते थे ऑन साइड में, लेकिन ये गेंद आई ऑफ साइड में. यावेळेस आपण पाहिलं तर मग पहिला धक्का बसलाय सायनाथ स्फोट नवीनपडा टीमला. अनिल मात्र बॅक टू द डगआउट. धावसंख्या 7 असताना मात्र झाला आहे घात. अनिल मात्र होते आउट. तो सलामीला आला होता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये, पण त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. वापसी केली गेले या ठिकाणी. कमबॅक खूप महत्वाचा आहे. मग आयुष्यामध्ये आपण जीवन जगत असताना कमबॅक, त्याच्यानंतर एखादी स्पर्धा खेळत असताना त्याच्यामध्ये आपण केलेलं पुनरागमन खूप महत्वाचं असतं. आणि तो कमबॅक ठिकाणी दर्शवलाय गोलंदाज आपण पाहिला तर मग सतीश जाबर, मिस्टर 360. विनय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. विनय निसाल हा बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला फटका, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय. एक सिंगल मात्र कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 8 या आकड्यावरती चेंडू फेकून झालेत 4. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे पहिल्या षटकातील. 10च्या सरासरीनं वाटचाल करायची आहे टीम सायनाथ स्पोर्ट नवीन फाडा संघाला. वसई वसई पश्चिम मधला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सायनाथ स्पोर्ट नवीन पाडा. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल आला. अजून सुद्धा एक शेवटचा बॉल बाकी आहे. पहिल्या बॉलवरती षटकार येऊन देखील या ठिकाणी कमबॅक केलंय. यावेळेस आपण पाहिलं तर हा लेट कटचा फटका धावा देऊन जाईल की काय 4. पाहूया पंचांच्या माध्यमातून काय इशारा येतोय. यस, चौकार आलाय आणि चौकारानं धावसंख्येचा बदलला आहे आकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 1-12. अजून सुद्धा 12 चेंडू जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 18. रितेश दांडेकर आलेत. बॉलिंग ट्रॅक वरती उभरता सितारा, हिरो बनण्याची संधी आहे. हे षटक जर निर्णायक टाकलं तर मग जरूर पुन्हा एकदा मॅच मध्ये वापसी केली जाईल. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने हा लेटकटचा फटका पाहायला मिळतोय. आणखी एक चौकार या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. हा ट्रॅकर बॉल होता आणि निश्चितच त्या चेंडू वरती जबरदस्त फटका मात्र खेळला गेलाय. चांगला लेट कटचा फटका होता. 4 धावा या ठिकाणी मिळतील. टीमचे टोटल आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 16च्या घरामध्ये. षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे चांगला डॉट बॉल. अशा चेंडूची गरज आहे. जर दबाव आता मात्र निर्माण करायचं असेल तर गुच्छाने विकेट आणि जास्तीत जास्त डॉट बॉल हे टाकावे लागतील. यावेळेस पुढे निघून खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. पुन्हा एकदा येतो या ठिकाणी हा चौकार. 4 रन. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सामना थोडासा क्लोज येऊ लागलाय. धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 20 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. आता मात्र फक्त धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 10. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस सरळ बॅटने चेंडूला मात्र फोर्स केलाय ऑन साइडला. ओहो,
यावेळेस आपण पाहिलं तर मिस्टर 360 सतीश जाबरकरनं देखील झाली आहे चुकी. आलाय चौकार. थोडस लेझी पण या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी होतोय. सायनाथ स्फोट नवीन पडा टीमला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 24. शेवटचा बॉल. अजूनही 6 धावांची आवश्यकता. 24 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघूया. तिसऱ्या अंपायरची मागणी या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांनी मात्र केली आहे रनआउट साठी. आमचे तिसरे अंपायर संतोष कुम या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा डिसिजन मात्र उचवला जाईल. आणि डिसिजन आहे OUT आउट. स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये हा मात्र फलंदाज बाद होईल. कारण पुढे निघून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु मागे पोचण्यासाठी थोडासा उशीर मात्र या ठिकाणी निश्चित झालाय आणि त्याच कारणानं मात्र फलंदाज या ठिकाणी बाद असणार आहे. परंतु बाद होण्यापूर्वी निश्चितच चांगले बॅटिंग त्यांनी देखील केली आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जयेश येत आहेत. जयेशनं देखील मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त रोल प्ले केला होता. यावेळेस 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे अजून सुद्धा. षटकातील हा पुढचा बॉल. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर मग हॅप ट्रॅकर होता आणि निश्चितच या ठिकाणी पाहिलं तर झेल कदाचित हा घ्यायला हवा होता परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर खूप दूर होते. 2 धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केलीत. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 5 आणि धावांची गरज आहे 4. गोलंदाज आपण पाहिलं तर मग अनिकेत मस्कर. हो डॉट डिलिव्हरी. अजून जर या ठिकाणी चेंडू डॉट आले तर मग सामन्यामध्ये वापसी जरूर केली जाईल. आता मात्र 4 बॉल 4 ची गरज. चार चेंडू 4 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राइक वरती अविनाश. यावेळेस आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक आहे फाईन लेगला. झेल 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 मात्र सुटला गेलाय. झेल पकडायला हवा होता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर खराब खराब क्रिकेट खराब क्रिकेट. होम डिलिव्हरी करायची होती महेंद्र पवारला परंतु कॅच देखील सुटली आहे आणि 2 धावा देखील कंप्लीट झालेत. खराब प्रदर्शन महेंद्र पवार कडनं. झेल पकडायला हवा होता परंतु झेल मात्र सोडला गेलाय. आता मात्र 3 बॉल 2 ची गरज.
3 चेंडू. फटका फसला होता, संधी बनवली होती गोलंदाजांनी, परंतु क्षेत्ररक्षकांनी थोडासा मात्र निराश केले. 3 बॉल 2ची गरज. यावेळेस आपण पाहिलं तर मग आडव्या बॅटनं चेंडूला हाफ व्हॉलीवर घेतले आणि चेंडूला पाठवलंय लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय सुपर 4 मध्ये होतोय टीम साईनाथ स्पोर्ट नवीन फडा. कॉंग्रॅच्युलेशन साईनाथ स्पोर्ट नवीन फडा अँड हळक टीम यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी दांडेकर फडा. परंतु अतिशय चांगला खेळ तुम्ही देखील दर्शवला या ठिकाणी. चला आपण यानंतर मात्र चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. एका चिठ्ठीवरती नाव असणार आहे ते म्हणजेच जय मल्हार स्पोर्ट खोलांडे. दुसऱ्या चिठ्ठीवरती नाव आपण पाहणार आहोत एकदंत स्पोर्ट म्हस्किनपाडा. तिसऱ्या चिठ्ठीवरती नाव असणार आहे जीवदानी स्पोर्ट गिरीज. आणि चौथ्या चिठ्ठीवरती नाव मात्र यावेळेस कोरलं जाईल